नमस्कार. वाल्मिकी रामायणातला सर्ग 74 श्लोक 1. अथ रात्र्यां व्यतीतायां विश्वामित्रो महामुनिः आपृष्ट्वा तौ च राजानौ जगमोत्तर पर्वतम. याचा अर्थ असा होतो की राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांचे विवाह पूर्ण झाल्यानंतर विश्वामित्र हे दोनही राजांचे म्हणजे दशरथ आणि जनक राजाचा निरोप घेऊन ते उत्तरेकडे निघून गेले. आता आठवा बरं. विश्वामित्रांनी जेव्हा दशरथ राजाकडे राम आणि लक्ष्मण त्राटिकेचा वध करण्यासाठी मागितले तेव्हा दशरथ गर्भगळीत झाला होता. परंतु त्या प्रसंगापासून ते आत्ता त्यांचे विवाह होईपर्यंत विश्वामित्रांनी अनेक विद्या देऊन, उत्तम पद्धतीचं शिक्षण देऊन राम, लक्ष्मण यांना तयार केलंय. आणि एवढंच नाही तर उत्तम कन्या शोधून त्यांचा विवाह सुद्धा लावून दिलेला आहे. मला सांगायचं आहे इतकंच की राम आणि लक्ष्मण यांना उत्तम पद्धतीने तयार करून पुन्हा एकदा स्वतः ते विद्यार्थी दशेत आलेत आणि अखंड विद्या ग्रहण करत तपश्चर्या करण्यासाठी ते ह्या सगळ्यामध्ये कुठेही न अडकता आपल्या कामासाठी निघून गेलेले. मला वाटतं गुरुचं हे काम खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण राम आणि लक्ष्मण यांचं आपण यानंतरचं वर्तन पाहिलं तर त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये महर्षी विश्वामित्रांचा विचार आपल्याला डोकावताना दिसून येतो. त्यामुळं प्रत्यक्ष रूपानं, शरीर रूपानं जरी गुरु तिथे नसला तरी त्यांचा विचार कायम रामाच्या पाठीशी आहे हे आपल्याला दिसेल.